पुण्यातल्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री, एफसी रोडवरील लिक्विड लेजर लाउंज हॉटेलमधील व्हिडिओ व्हायरल, 5 जण पोलिसांच्या ताब्यात, हॉटेल सील. पुणे ड्रग्ज प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन, कामात हलगर्जीपणा केल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई. पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये मंत्री शंभूराज देसाईंचा हात, काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकरांचा गंभीर आरोप, तर अधिकारी राजपूतला देसाई का वाचवतायत, सुषमा अंधारेंचा सवाल. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात, एकाचा मृत्यू, नशेमध्ये गाडी चालवल्याचा स्थानिकांचा आरोप, तर दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून इन्कार. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, तर व्हिडिओची चौकशी करा, पराभवाच्या भीतीने आरोप करतात शंभूराज देसाईंचा पलटवार. जगेसोयरे संदर्भात मुख्यमंत्र्यांनी वाशीत उधळलेल्या गुलालाचा विसर नको, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा. ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्या त्यांनाही ओबीसीतनं आरक्षण द्या, जरांगेंची नवी मागणी, तर मुस्लिम धर्माच्या नावाने आरक्षण मिळणार नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया. लॉजिकल घटनात्मक चर्चा करायला जरांगेने टीम घेऊन यावं, लक्ष्मण हाकेंचं आव्हान, तर 10% दिलेल्या आरक्षणातील सर्वे 100% बोगस, हाकेंचा आरोप. राज ठाकरेंनी उद्या मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार. उद्यापासून संसदेचं अधिवेशन, नव्या खासदारांचा शपथविधी, तर नीट परीक्षेतला घोटाळा, लोकसभा निवडणूक, शेअर बाजार घडामोडी या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 उमेदवारांपैकी फक्त 813 जणांनी दिली परीक्षा, 750 उमेदवार गैरहजर. पिंपरी चिंचवडमधल्या काही भागात ढगफुटी सदृश पाऊस, 1.5 तासात 114.5 मिलीमीटर पावसाची नोंद. सखल भागात पाणी, तर काही भागात पाणी शिरलं. आसाम आणि अरुणाचलमध्ये जोरदार पावसामुळे पूरस्थिती, आसाममध्ये पुरामुळे 19 जिल्ह्यातल्या 4 लाख नागरिकांच्या जीवनावर परिणाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.